नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज SRI योजना याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. केंद्र सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या निवडणूक आयोगाने SRI योजनेद्वारे महाराष्ट्रातील जनतेच्या महाराष्ट्रातील मतदार यादीचं सखोल पुनर्निरीक्षण करण्याचं धोरण जाहीर केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये BLOची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि 31 जुलै SRI करण्याची अंतिम मुदत सरकारनं दिलेली आहे. निवडणूक आयोगानं, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं दिलेले आहे आणि त्या पद्धतीनं BLO हे देखील भागाभागामध्ये काम करताय. असं असलं तरी BLOची तसेच इतर राजकीय पक्षांची, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची, तसेच काही संघटना आहेत, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, त्यांनी सरकारला विनंती केलेली आहे, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे की SRI योजना जी 31 तारखेपर्यंत राबवायची आहे त्याची मुदत वाढवून द्या. 1 महिन्याची मुदत अपुरी आहे आणि ती मुदत वाढवून द्या. परंतु सरकारनं अजून त्याबद्दल काही निर्णय घेतलेला नाही. पण SRI योजनेचा फटका बिहारच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे, तसंच पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे आणि सत्ताधारी पक्षाला त्या ठिकाणी केंद्र सरकारलाच फायदा झालेला आहे आणि तिथल्या प्रांतिक सरकार जे होते ममताचं पश्चिम बंगालमध्ये, त्याला पराभवाचा फटका बसलेला आहे. बिहारमध्ये देखील विरोधी पक्षांना पाहिजे तसं यश मिळाले. मग तसाच प्रकारे SRI योजना म्हणजे मतदार कमी करण्याचा निर्णय घेतला जातो का, हा या ठिकाणचा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीनं ममता दीदीने सुप्रीम कोर्टाचं दार देखील खटखटलं होतं आणि त्याच्यावर 27 लाख मतदार पात्र होते, परंतु न्यायालयाने त्याचा आदेश न दिल्याने ममता दीदीच त्याचा फटका बसलेला आहे. मग SRI योजना ही कुठेतरी मतं कापण्याचंच योजना आहे का, हा प्रश्न आहे. आणि या संदर्भामध्ये 3 वेज एक यूट्यूबचा आहे, त्याचे जे काही संपादक आहेत सोनावणे आणि सोनावणे आणि निवडणुकीचे माजी एक अधिकारी आहेत कुलदीप रामटेके यांनी 3 वेजवर एक चांगली मुलाखत घेतली आणि SRI योजनेबद्दल त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे आणि त्याच्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी SRI योजनेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. यापूर्वी 2003 साली SR झालं होतं. त्यावेळेला SR योजनेद्वारे फक्त SR मतदारांचं पुनर्निरीक्षण केलं होतं आणि त्या वेळेला 2003 नंतर आता सरकार परत जवळजवळ 2026ला SRI मतदानाचं पुनर्निरीक्षण, सखोल पुनर्निरीक्षण अशा नावाखाली SRI योजना ही आता राबवण्यात येणार आहे आणि त्या SRI योजनेचं पुनर्निरीक्षण करण्याचं किंवा सखोल पुनर्निरीक्षण करण्याची जबाबदारी BLOकडे दिलेली आहे. बूथ लेवल ऑफिसर आहे त्याच्यावर दिलेले आहे आणि या ऑफिसर कुठेतरी शिक्षक आहेत, अंगणवाडीचे शिक्षक आहे, आरोग्य कर्मचारी आहे आणि त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिलेली आहे. तसं असेल तर यापूर्वी SRI मध्ये मतदाराला बर्डन ऑफ प्रूफ नव्हता. आम्ही नागरिक आहोत का, मतदार आहोत का हे सिद्ध करण्याची जबाबदारी मतदारावर नव्हती, पण SRI योजनेमध्ये मतदारांवर सिद्ध करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मग आता ही जी काही मतदार याद्या पुनर्निरीक्षण जी आहे त्याची मुदत सरकार वाढवते का आहे तीच ठेवते आहे, हा प्रश्न आहे. आहेच तीच ठेवली तर 31 जुलैपर्यंत ही मतदार यादी तयार व्हायला पाहिजे, पुनर्निरीक्षण व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं तो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आणि BLO आपापल्या भागात काम करत आहेत. BLO जे नेमलेले आहेत ते शिक्षक आहेत, कुठेतरी सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यांना काम करून हे BLOचं काम करणार आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यावर कुठेतरी अतिरिक्त दबाव आहे. त्यामुळं आता
ही मुदतवाढ सरकार देते का हा प्रश्न आहे. परंतु BLOला मदत करणं आता मतदारांचं देखील काम आहे. मतदारांनी नाही तर राजकीय पक्षांनी ही जबाबदारी आता घेतलेली पाहिजे. मग काँग्रेस असो, सेना BJP असो, उद्धव ठाकरेची गट असो, डावे असो, बहुजन समाज पार्टीचे लोक असोत किंवा समाजसेवक याने आता BLOला आपली माहिती दिली पाहिजे. BLOला आधार कार्ड, त्यांचं फोटो किंवा जे काही 12-13 डॉक्युमेंट्स आहेत ते प्रूफ जोडून दिले पाहिजेत, जेणेकरून मतदार कमी होणार नाहीत. असं जरी असलं तर BLOकडे जरी माहिती आपण दिली तरी BLO जे तहसीलदार कार्यालयामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांना देतील आणि ते डाटामध्ये आपण जर स्पेलिंग मिस्टेक नसेल, योग्य ते माहिती नसेल तर ती नावं देखील कमी होऊ शकतात. असं नाही की BLOने दिलेल्या यादीमध्ये तुमचं नावं पाठवली तर ती होतील. परंतु काही असेल तरी ही 31 जुलैपर्यंत BLOकडे आपली माहिती द्यायची आहे आणि त्या दृष्टीनं सर्व मतदारांनी जागृत राहून ही माहिती पुरवायची आहे. तसेच ही सर्व माहिती गेल्यानंतर 7 ऑगस्टपर्यंत एक प्रायमरी यादी जाहीर होईल मतदार यांची आणि प्रायमरी यादीनंतर जवळजवळ 31 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत आपण त्या ठिकाणी आता ज्या कोणाची नावं आली नसतील तर आपली हरकती नोंदवायची आहेत. म्हणजे 7 ते 1 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवायच्या आहेत आणि शेवटी 7 ऑक्टोबर 2026 रोजी एक फायनल मतदार यादी निघेल आणि ती जी मतदार असेल त्याच लोकांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. त्यामुळं SRI योजना राबवताना बऱ्याच अडचणी आहेत. BLOना देखील ती माहिती नाही. पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदार क्षेत्रामध्ये आपापल्या वार्डामध्ये प्रयत्न करावेत, जनतेला काढावं, मतदारांपर्यंत शोधून त्यांची योग्य ती माहिती पुरवावी, जेणेकरून मतदार यादीतनं त्यांची नावं ही गाळली जाणार नाही. यानंतर काही प्रक्रिया होण्याच्या आधी जर मतदारांना जागृत करता आलं तर जागृत करा आणि या माध्यमातून त्या कलेक्टरांनी देखील लोकांना जनतेला आव्हान केलेलं आहे की मतदान निरीक्षणात योग्य ते सहकार्य करावं, जनतेने देखील सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आपली भूमिका काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.